नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 31 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरती झाली। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झाला आणि पावसामध्ये ग्राउंडचं या ठिकाणी नियोजन कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर एका डिटेलमध्ये किती मुलांना या ठिकाणी 50 पैकी किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे, त्याचबरोबर 40च्या वर घेणारे किती मार्क्स या ठिकाणी किती मुलं आहे, त्याचबरोबर 30च्या वर मार्क्स घेणारे किती मुलं आहे, त्याचबरोबर रनिंगमध्ये किती मुलं काढत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते लागत आहे सीपी मुंबई पोलीस भरतीला, त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले पाहिजे जेणेकरून तुमचं ग्राउंड लवकर होणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे जवळपास 8 ते 9 हजार मुलं एका दिवशी या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी काय होतं की सकाळीच्या बॅच आहे, एक सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7ची आहे, त्यानंतर सकाळी 9ची आहे, त्यानंतर सकाळी 11ची बॅच आहे, त्यानंतर 2 वाजताची बॅच आहे। तर ज्यांचा रिपोर्टिंग टाइम सकाळी 5चा असेल तर तुम्ही 4-5 वाजतापासून रांगेमध्ये या ठिकाणी लागू शकता, तर तुमचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी लवकर होणार आहे, ठीक आहे। आणि बाकीचे तुम्ही जर या ठिकाणी तुमची सकाळी 7ची बॅच असेल, 9ची असेल, 11ची असेल आणि 2ची असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी 5 वाजताच्या बॅचमध्ये गेले तर तुम्हाला ते बाहेर करणार आणि तुम्हाला एकच सांगणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर या ठिकाणी या, ठीक आहे। आता तुम्हाला या ठिकाणी रांगेमध्ये किती वाजता लागायचं, तर पहा तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा असेल किंवा 9चा असेल किंवा 11चा असेल तर तुम्ही या ठिकाणी सकाळी 7 वाजता किंवा 6 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागा। तर 6-7 वाजता जे कोणाला एवढं पाहत नाही ते, कारण की 6-7 वाजता सगळ्या मिक्स बॅच आहे त्यामध्ये होत आहे, ठीक आहे। आणि आता जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात नाही आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला एक सांगतो की ग्राउंडच्या अंदर जाताना तुम्हाला फळ वगैरे न्यायचे, कारण की ग्राउंडच्या अंदर जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे, 6-6 घंटे 8-8 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे। तर बसू जे विद्यार्थी मित्रांनो एनर्जी त्या ठिकाणी लो होते आणि कसं आहे की शरीरामध्ये ताकदच नसली तर ग्राउंडचा परफॉर्मन्स कसा काय आपला या ठिकाणी चांगला असणार आहे। तर 1600 मीटर रनिंग मार लागते, गोळा फेका लागते, 100 मीटर आहे, तर सर्व ताकदचं काम आहे। तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी नाही, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आज मुलांना गेटच्या अंदर या ठिकाणी एंट्री दिली। तर एंट्री द्यायच्या वेळेस आता कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थी जे पण आहे तर त्यांना या ठिकाणी कळणार आहे की आपल्याला कागदपत्र कोणकोणते न्यायचे। तर या ठिकाणी फक्त तुम्हाला 3च डॉक्युमेंट लागते, एक आधार कार्ड, एक आपलं हॉल तिकीट आणि 2 फोटो, बाकी कोणते डॉक्युमेंट लागत नाही। तर तुमचे सर्व कागदपत्र जे घरीच तुम्हाला ठेवायचे, फक्त तुम्हाला सोबत आणायचं आहे हॉल तिकीट, त्याचबरोबर तुम्हाला 2 फोटो आणायचे आणि आधार कार्ड आणायचे, बस एवढंच तुम्हाला या ठिकाणी लागते। तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर घेतला आणि गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ते हॉल तिकीट ते चेक करत आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर हॉल तिकीट वरतं तुम्हाला ठेवायचे आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे त्या ठिकाणी। तर जवळपास 15-20 मिनिटं बसून ठेवलं जातं आणि ते काही सूचना देत आहे की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल, स्प्रे वगैरे झालं, बाम वगैरे झालं, काही असेल गोळ्या वगैरे तर काढून घे, कारण की समोर बॅग चेक होणार आणि सर्व ते डस्टबिनमध्ये टाकावं लागते, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर ते आणखीन सूचना देत आहे की तुमचे जे आधार कार्डचा जो नंबर आहे तर हा तुम्हाला हॉल तिकीटच्या मागं या ठिकाणी लिवायचा आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 6-7 रांगा त्या ठिकाणी लागत आहे आणि 6-6 रांगा जे 100-100 मुलांच्या आणि एक रांग ते उठवत आहे आणि समोर जे बॅग चेकिंग त्या ठिकाणी होत आहे। तर बॅग चेकिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तिथं सुद्धा अर्धा ते 1 घंटा मुलांना उभं ठेवत आहे आणि हे झाल्यानंतर आणखीन मुलांना ते समोर पाठवत आहे ज्या ठिकाणी मोठा टेंट टाकलेला आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी बॅगा ठेवायला लावत आहे आणि आधार कार्ड सुद्धा तुम्हाला बॅगेमध्ये टाकायचं आणि वरतं फक्त तुम्हाला एक आपलं हॉल तिकीट आणि हॉल तिकीटला एक फोटो चिपका आणि एक फोटो तुम्हाला सोबत ठेवायचा, बस बाकी काहीच नाही। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर आहे, टेबल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे, ठीक आहे। आणि रोल नंबर त्या टेबल नंबरच्या खाली जे रोल नंबर दिला की ह्या रोल नंबर ते ह्या रोल नंबरपर्यंत एवढे विद्यार्थी ह्या रांगेमध्ये लागणार आहे। तर पहा तुम्हाला जर तिथं रोल नंबर दिसत नसेल टेबल नंबरचा तर तुम्ही तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये लागू, ठीक आहे। तर ते तुम्हाला बरोबर सांगणार आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा जवळपास
जवळपास 1-2 घंटे मुलांना बसून ठेवलं जातं आणि 1-2 घंट्यानंतर मुलांचा नंबर त्या ठिकाणी येत आहे आणि हॉल तिकीटवर ते सर्वात अगोदर शिक्का देत आहे. हॉल तिकीटवर शिक्का वगैरे दिल्यानंतर एक फोटो त्या ठिकाणी ते मागत आहे. फोटो वगैरे घेतल्यानंतर आपली सिग्नेचर त्या ठिकाणी घेतात आणि आणखीन समोर ते पाठवतात ज्या ठिकाणी हाईट मोजते त्या ठिकाणी. तर आता हाईटमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे. हाईटमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे. त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा मुलं या ठिकाणी कटत आहे. तर 165 सेंटीमीटर या ठिकाणी जे हाईट लागत आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांची 165 सेंटीमीटरपेक्षा हाईट असेल तर ते मुलं अपात्र या ठिकाणी होणार आहे. कारण की जास्त मुलं ते हाईटमध्ये काटत आहे. हाईटमध्ये आणि छातीमध्ये जास्त मुलं ते काटत आहे आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट मोजायच्या अगोदर त्या ठिकाणी टी शर्ट वगैरे त्याचबरोबर शूज वगैरे ते काढायला लावत आहे आणि त्यानंतर ते हाईट मोजत आहे. ठीक आहे. तर हाईट वगैरे मोजल्यानंतर छाती वगैरे मोजल्यानंतर त्या मशीनमध्ये ते पूर्ण दाखवते की तुमची उंची किती आहे, तुमची छाती किती आहे, तुमचं वजन किती आहे. ठीक आहे. तर हे सर्व त्या मशीनमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो दाखवलं जातं आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी सिग्नेचर घेत आहे. सिग्नेचर घेतल्यानंतर फोटोसुद्धा ते काढत आहे हाईटपाशी आणि फोटो वगैरे काढल्यानंतर आणखीन ते पुढं पाठवते ज्या ठिकाणी चेस्ट नंबर भेटते त्या ठिकाणी. तर ज्या ठिकाणी चेस्ट नंबर भेटत आहे त्या ठिकाणी सुद्धा मुलांना 1 ते 2 घंटे बसून राहावं लागत आहे आणि त्यानंतर ते चेस्ट नंबर देत आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाच्या ते चिपा देत आहे. चिपा वगैरे दिल्यानंतर हॉल तिकीट व्हेरिफिकेशन ते होतं आणि हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 1-2 मिनिटात होऊन जाते आणि हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर थंब वगैरे ते घेत आहे. आपला थंब वगैरे घेतल्यानंतर सिग्नेचर वगैरे झालं, आपला फोटोसुद्धा ते घेत आहे. त्याचबरोबर दोन्ही पायाच्या चिपा ते स्कॅन करत आहे आणि एवढी प्रोसेस झाल्यानंतर आणखीन ते समोर मुलांना पाठवत आहे. एक डिटेल त्या ठिकाणी 50 मुलांची बनत आहे. तर माईकमध्ये त्या ठिकाणी नाव आपलं घेतं. आपलं नाव ज्या डिटेलमध्ये असलं तर त्या रांगेमध्ये तुम्हाला त्या डिटेलमध्ये जायचं आहे. ठीक आहे. आणि आज ज्या एका डिटेलला 50 मुलं ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सर्वात अगोदर नेले. तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होता तर पहिला इव्हेंट 100 मीटर रनिंग या ठिकाणी होता आणि 100 मीटर रनिंगला 4-4 मुलं ते एका टाईमला सोडत आहे. ठीक आहे. तर 100 मीटरला 4-4 मुलं ते सोडत आहे आणि स्पाइक बूट त्या ठिकाणी अलाउड नाही आहे. ठीक आहे. स्पाइक बूट तुम्हाला त्या ठिकाणी घालू देणार नाही. तर 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांना त्या ठिकाणी 5-10 मिनिट ते थोडासा ब्रेक देत आहे. ब्रेक दिल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होत आहे. तर 1600 मीटर रनिंगला 150 मुलं ते सोडत आहे. म्हणजे 50-50चे मुलं ते 50-50 मुलं सोडत आहे. पहिले 2-2 मुलं सोडते असे 50 मुलं आणि आणखीन त्यामध्ये एक 50 मुलांची मॅच आणि आणखीन त्यांच्या मागं 50 मुलांची मॅच. तर जवळपास जे 150 मुलं ते एका टाईमला 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला चुकानी करायची की तुम्हाला ट्रॅकच्या बाहेरून नाही धावत आहे. तर ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावण्याचा प्रयत्न करा. कारण की जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावता तेवढंच तुमचं अंतर कमी येणार आहे, तेवढाच तुमचा टायमिंग कमी येणार आहे आणि तुम्हाला जास्त मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटात त्या ठिकाणी गोळाफेकची प्रक्रिया होत आहे. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चुकानी करायची आहे की पहिलाच तुम्ही या ठिकाणी नंबर गोळाफेकला लावू नका. ठीक आहे. तर सगळ्या शेवटी त्या ठिकाणी गोळा फेकण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि गोळा फेक झाल्यानंतर ते आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नेते आणि त्या ठिकाणी ते मार्क दाखवते की आपल्याला त्या फाईलवर सिग्नेचर ते करायला लावत आहे 100 मीटरच्या गोळाफेकच्या 1600 मीटर रनिंगच्या. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना 50 एका डिटेलमध्ये किती मार्क्स पडले तर मी तुम्हाला सांगून देतो. तर 50 पैकी जवळपास 20 मुलं असे आहे की ते पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबत आहे. ठीक आहे. आणि बाकी 20 मुलं जे आहेत तर त्यांना जे मार्क्स पडत आहे 20 झालं, 18 झालं, 22 झालं, 24 झालं, 26 झालं, 28 झालं, अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडत आहे. आणि उरले 10 मुलं, 10 पैकी जे आहेत 6-7 विद्यार्थी असे की त्यांना जवळपास 32 झालं, 30 झालं, 34 झालं, 36, 38 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि बाकी 4 विद्यार्थी त्यांना 40 झालं, त्यापैकी 2 विद्यार्थ्यांना 40 मार्क्स पडले आणि 2 विद्यार्थ्यांना 41-42 अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडले. ठीक आहे. तर अशा प्रकारे एका डिटेलला 50 पैकी मार्क्स या ठिकाणी पडत आहे. आणि पावसामध्ये ग्राउंडचं नियोजन कसं आहे त्या ठिकाणी तर पाऊस जरी आला आणि तुमची 1600 मीटर रनिंग चालू असली तरी सुद्धा ते 1600 मीटर रनिंग थांबत नाही आहे. तरी सुद्धा 1600 मीटर रनिंग पावसामध्ये सुद्धा होत आहे, पाऊस वगैरे आला तर. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 31 ऑगस्टला सीपी मुंबई ग्राउंड झालं. ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.